देशातील अवैध ऑनलाईन जुगार खेळ आणि अवैध सट्टेबाजी व्यवहारातून दहशतवादाला आर्थिक पाठबळ मिळत आहे। याविषयी खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी राज्यसभेमध्ये व्यक्त केली चिंता। राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय सुरक्षा व वैज्ञानिक तकनिकीय अनुसंधान केंद्र यांच्या रिपोर्टनुसार अशी माहिती मिळाली की अवैध ऑनलाईन सट्टेबाजी व जुगार खेळासंबंधित कंपन्या मनी लॉन्ड्रिंग सारख्या माध्यमातून आतंकवादाला आर्थिक मदत होते। आतंकवाद्यांसाठी पैसे मिळवण्याचं एक साधन म्हणून काम करत असल्याची शंका व्यक्त केली आहे। भारतातील कोट्यावधी डिजिटल प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या नागरिकांना सायबर सुरक्षिततेच्या माध्यमातून असुरक्षितता मिळते। ही चिंतेची बाब आहे। अनेकांची यामध्ये फसवणूक होते। भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अधिक धोकादायक बनले याचं कारण या अवैध सट्टेबाज व जुगार कंपन्या आतंकवादासाठी अवैध मार्गाने पैसे कमवण्याचे एक माध्यम म्हणून काम करतात। SASTRA अहवालानुसार वर्तमान कायदा आणि नियम अवैध सट्टेबाज रोखण्यात अयशस्वी ठरतात। अवैध सट्टेबाजी व ऑनलाईन जुगार ॲप कंपन्यांना अवैध मार्गाने पैसे कमवण्याची व पैसे वळवण्याचं सोपं जात असून ते रोखण्यात सध्याचे कायदे नियम कमी पडत असल्याचं म्हटलंय। अवैध जुगार कंपन्या आपले सट्टेबाज ॲप व जुगार ॲप भारतभर पसरण्यासाठी कायद्याच्या नियमावर बोट ठेवून मधला मार्ग वापरून जाहिराती करून लोकांना फसवतात। भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी भारत सरकारला वरील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून कडक कायदे करून कारवाई करणं आवश्यक आहे। यासाठी उपाययोजना करावी अशी विनंती माननीय सभापतींना केली। राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी नायगाव प्रतिनिधी धम्मदीप भद्रे कांडाळकर।